नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, तुमच्यासमोर प्रश्न आहे 194, 997, 491 आणि 555 मूळ संख्या ओळखा. जनरली मित्रांनो 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला माहितही असतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते समजावून दिले मित्रांनो. परंतु ज्यावेळी अशा कोणत्याही संख्या दिल्या जातात आणि त्यातली मूळ संख्या कोणती आहे असं विचारलं जातं, त्यावेळेस मात्र नेमकी आपली गडबड होऊन जाते. परंतु मित्रांनो अजिबात काळजी करायची नाही, आपला चॅनल त्यासाठीच आहे. कोणतीही संख्या येऊ द्या मित्रांनो, तरी सुद्धा त्यातली मूळ संख्या कशी ओळखायची हे ह्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून देणार आहे. पण मित्रांनो ते व्यवस्थित समजावून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. व्हिडिओ जास्त मोठा असणार नाही, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओत समजावून घेऊया कोणतीही संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं. त्यासाठी काही बेसिक समजावून घेऊ मित्रांनो पहिल्यांदा, आणि मग या टाईपचा प्रश्न समजावून घेऊ. लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो तुमच्या समोर दोन संख्या लिहितो बघा. मी इथं 13 लिहितो आणि इकडे 14 लिहितो. आता यापैकी मूळ संख्या कोणती आहे हे जर विचारलं तुम्हाला तर तुम्ही पटकन सांगणार की 13 ही मूळ संख्या आहे, कारण ती आपली पाठ झालेली असते. पण मित्रांनो कोणतीही संख्या मूळ संख्या आहे की नाही हे ओळखण्यासाठी सर्वात पहिली पायरी काय की मूळ संख्या कशाला म्हणायचं हे माहीत असलं पाहिजे. ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात, 13ला फक्त 1 ने आणि 13 या दोघांनीच भाग जातो, बरोबर की नाही, निशेष भाग जातो, म्हणून 13 ही मूळ संख्या आहे, बरोबर. परंतु 14चे विभाजक जर तुम्ही पाहिले तर 1 हा 14चा विभाजक आहे, 2 हा 14चा विभाजक आहे, 7 हा सुद्धा 14चा विभाजक आहे आणि स्वतः 14 हा सुद्धा 14चा विभाजक आहे. विभाजक म्हणजे काय की त्या संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो. मग आता 14 ही मूळ संख्या नाही. याचं कारण काय? कारण 14ला 2 पेक्षा जास्त विभाजक आहे, या कारणामुळे ही मूळ संख्या नाही मित्रांनो 14. आता मूळ संख्या समजली तुम्हाला. आता थोडंसं पुढे जाऊया मित्रांनो. मी 97 ही मूळ संख्या घेतो. आता ही मूळ संख्या आहे म्हणून आपण पुन्हा एकदा चेक करू ही आहे की नाही कसं ठरवायचं. ती ऑलरेडी 97 ही मूळ संख्या आहेच. 91 ते 100 मध्ये 97 ही एकमेव मूळ संख्या आहे. आता 97 ही मूळ संख्या आहे की नाही ठरवण्यासाठी जी पद्धत मी वापरणार आहे ना, त्याच पद्धतीने तुम्ही कोणतीही मूळ संख्या आहे की नाही ठरवू शकता. त्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, एखादी संख्या मूळ संख्या आहे की नाही याचं बेसिक काय की या संख्येचे विभाजक फक्त 2च असले पाहिजे. ते म्हणजे कोणते? 1 आणि ती स्वतः, बरोबर. हे तर माहिती तुम्हाला. यापेक्षा वेगळा विभाजक जर ह्या संख्येला सापडला तर ही मूळ संख्या नसणार. येत आहे लक्षात? पुन्हा एकदा सांगतो बघा. 97 ही मूळ संख्या आहे हे आपल्याला माहित आहे, परंतु असं समजा की 97 ही मूळ संख्या आहे की नाही आपल्याला माहित नाही. मग 97 ही मूळ संख्या आहे की नाही ओळखायची कशी? तर 97ला जर विभाजक फक्त 2च असले, 1 आणि ती स्वतः, म्हणजे 1 आणि 97 हे 2च विभाजक असले तरच ती मूळ संख्या असणार. यापेक्षा जास्त विभाजक जर असले तर ती मूळ संख्या नसणार. मग आपल्याला 97 ही मूळ संख्या आहे की नाही हे ओळखण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला 97ला भाग देऊन पाहावा लागेल वेगवेगळ्या संख्यांनी. 1 ने आणि 97 ने भाग तर जाणारच आहे, पण मित्रांनो अशा काही संख्या घेऊन तपासून पाहावा लागेल की 97ला अजून एखाद्या संख्येने भाग जातो की नाही जात, निशेष भाग जातो की नाही जात. मग त्यासाठी काय करावं लागेल तर 97ला भाग जाण्यासाठी 1 ने तर जातो, मग 2 ने चेक करावं लागेल, 3 ने चेक करावं लागेल, 4 ने चेक करावं लागेल, 5 ने, 6 ने, 7 ने, 8 ने. येत आहे लक्षात तुमच्या? मग आता ह्या 97ला निशेष भाग जाणारी संख्या आपण चेक करायला सुरुवात केली. 2 ने जातो का नाही जात, 3 ने जातो का नाही जात, 4 ने जातो का, 5 ने जातो का, चेक करायला सुरुवात केली. कोणत्या संख्येने भाग जाऊ शकेल हे चेक करत जर बसलो तर आपल्याला हे माहीत नाही की आपल्याला हे कुठपर्यंत चेक करायचं आहे. 97 ह्या संख्येला भाग जाण्यासाठी किमान तुम्हाला 1 ते 50 पर्यंत संख्या चेक कराव्या लागतील, बरोबर. मग हे असं करत बसलं तर समजेल का 97 ही मूळ संख्या आहे की नाही? लवकर समजणार नाही मित्रांनो. इथं गंमत काय आहे की 97 ही मूळ संख्या आहे हे आपल्याला माहिती, परंतु माहीत नाही असं समजून मी तुम्हाला सांगतोय. हे आहे बेसिक मित्रांनो. मग आपल्याला अशी काहीतरी ट्रिक माहीत असायला पाहिजे की मी फक्त एवढ्याच संख्यांनी चेक केलं तरी माझं काम झालं पाहिजे. मग त्यासाठी ट्रिक आहे मित्रांनो. कोणती बघा. 97 या संख्येच्या जवळची वर्गसंख्या शोधा. 97च्या जवळची वर्गसंख्या आहे 100. आता मेन ट्रिक तुम्हाला मी सांगतोय, हे लक्षात ठेवा हां.
97च्या जवळची वर्गसंख्या आहे 100, बरोबर. तिचं वर्गमूळ काय 10, म्हणजे 10चा वर्ग जर केला तर 100 येतो. तो 97च्या जवळ आहे. हिचं वर्गमूळ काढा, ते आहे 10, बरोबर. आता मित्रांनो हीच ती ट्रिक आहे की ह्या ज्या 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहे ना त्यामध्ये जेवढ्या मूळ संख्या आहे ना तेवढ्या संख्यांनीच फक्त चेक करून पहा 97 ही विभाज्य संख्या आहे की नाही, बरोबर. मग आता 1 ते 10 मध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत, तर 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, बरोबर. बस या 4च संख्यांनी ही संख्या चेक करून पहा विभाज्य आहे की नाही. जर नसली तर ही मूळ संख्या आहे. आणि याच्यापैकी एखाद्या अंकाने जरी विभाज्य असली, ती याच्यापैकी एखाद्या अंकाने जरी ह्या संख्येला भाग जात असला तरी सुद्धा तिसरा विभाजक राहील तो, कारण 2 तर ऑलरेडी आहेच, तो तिसरा राहील, बरोबर. आणि मग 97 ही मूळ संख्या राहणार नाही. तर बघा 2 ने जर भाग देऊन पाहिला तर तुम्हाला माहिती ही सम संख्या नाही, म्हणजे 2 ने भाग जाणार नाही. 3 ने जातो का, तर अंकांची बेरीज 3च्या पटीतली पाहिजे. 9 7 16 होतात. 3 ने 16ला भाग जात नाही, म्हणून 3 ने सुद्धा भाग जाणार नाही. एकक स्थानी 0 आणि 5 पाहिजे तरच तुम्ही 5 ने भाग देऊ शकता. इथं तसंही नाहीये. आणि 7 ने भाग देऊन पाहिला प्रत्यक्ष 7 1 7 2 उरला 27 झाले. 7 ने 27 जात नाही, म्हणजे 2 3 5 7 ह्या 4ही अंकांनी 97ला निशेष भाग जात नाही. 2 3 5 7 हे तिचे विभाजक नाही, म्हणजे 97चे फक्त 1 आणि 97 हे 2च विभाजक आहे, म्हणून ही मूळ संख्या आहे. तुमच्या लक्षात आलं नसेल मित्रांनो तर मी अजून उदाहरणं घेणार आहे. एकदम सिंपल ट्रिक आहे, ज्यामुळे मित्रांनो तुम्ही कोणतीही संख्या मूळ संख्या आहे की नाही सांगू शकता. आता लक्षात नसेल आलं मित्रांनो, काळजी करू नका, मी पुन्हा समजावून देतो, पुन्हा समजावून घेऊ. परंतु हे तुम्हाला आज समजलंच पाहिजे की एखादी संख्या मूळ संख्या आहे की नाही कशी ओळखायची. मी आता छोटी संख्या घेतली होती, आता थोडंसं पुढे जाऊ, मोठी संख्या घेऊ. तुमच्या समोर संख्या घेतली मित्रांनो 437. आता 437 ही संख्या मूळ संख्या आहे की नाही कशी ओळखायची. काय सांगितलं मी तुम्हाला, 437ला फक्त 1 आणि 30 होताच, म्हणजे 437 असे 2च विभाजक जर असले तरच ती मूळ संख्या असेल. याच्यामध्ये तिसरा विभाजक जरी सापडला तरी सुद्धा ती मूळ संख्या नसणार. मग आता 437ला कोणत्या संख्येने निशेष भाग देऊन चेक करायचं, तर त्याची मी आयडिया तुम्हाला सांगितली. काय करायचं, 437ला कोणकोणत्या संख्यांनी भाग देऊन बघायचं हे चेक करण्यासाठी एक ट्रिक आहे. कोणती, 437च्या जवळची वर्गसंख्या कोणती ते शोधा. आणि ते काही अवघड नाही मित्रांनो, कारण 21चा वर्ग केला तर 441 संख्या मिळते, बरोबर की नाही. म्हणजे 441 ही वर्गसंख्या आहे, तिचं वर्गमूळ आहे 21. आणि गणित विषय समजावून घेत असताना जनरली आपण 30 पर्यंत वर्गसंख्या पाठ करून ठेवतच असतो. तर बघा इथं 441चं वर्गमूळ 21 आहे. काय करायचं मित्रांनो, पहिली पायरी काय, ही संख्या 437 वर्गसंख्या आहे का नाही कशी ओळखायची. हिच्या जवळचा वर्गसंख्या शोधा 441, हिचं वर्गमूळ सांगा 21. आता या 21चा फायदा काय, 21च्या आतमध्ये 1 पासून 21 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या असतील ना तेवढ्या संख्यांनी फक्त हिला भाग देऊन बघायचा. तुम्ही म्हणाले एवढा वेळ आहे का, नाही मित्रांनो, ते सुद्धा खूप सोपं आहे. सगळ्या पायऱ्या खूप सोप्या आहे, काळजी करू नका. तुम्हाला ज्याही संख्या मिळतील मित्रांनो या 21च्या आतल्या मूळ संख्या, त्या संख्यांनी भाग देणं सुद्धा खूप सोपं आहे. सर्व पायऱ्या खूप सोप्या आहेत, फक्त पायऱ्या लक्षात असू द्या. 21च्या आतल्या 1 पासून 21 पर्यंत मूळ संख्या कोणत्या, 2 3 5 7 11 13 17 19 8च मूळ संख्या आहे, बरोबर की नाही. या 8 संख्यांनी ह्या 437ला भाग जातो की नाही चेक करायचं आहे आपल्याला. चेक करत बसायचं नाही. 2 ने भाग जातो का, नाही जात, कारण ती विषम संख्या आहे. 3 ने जातो का, 7 आणि 3 10 आणि 4 14 होतात, 3 ने 14ला भाग जात नाही, 3 ने जात नाही. 5 ने जातो का, नाही जात, कारण 0 आणि 5च पाहिजे एकक स्थानी. बघा मित्रांनो खूप सोपं आहे. 7 ने जातो का, तर 7 ने प्रत्यक्ष देऊन बघा, 7 सकून 42 होतात, 1 उरला 17 झाले, 17ला भाग जात नाही, म्हणून 7 ने जाणार नाही. 11 ने जातो का, 11 चौक 44, 11 3 33, 10 उरले, 107 झाले. आता 107 11च्या पाड्यात नाही, म्हणून 11 ने सुद्धा जात नाही. 13 ने जातो का, 13 39 होतात, इथं 39 मधून 4 उरले, इथं 47 झाले, बरोबर. आता 47ला ते 13 ने भाग जात नाही, म्हणून 13 ने सुद्धा जाणार नाही. 17 ने जातो का, 17 2 34, 17 3 51, 34.
इथं 34 वजा जर केले तर 9 उरतात, 9 आणि 97 होतात. आता 17च्या पाड्यात 97 नाही म्हणून 17ने सुद्धा जात नाही. 19ने देऊन बघू. 19 दुनी 38 होतात बघा. इथं 38 वजा जर केले तर काय होईल, 13तून 8 5 13 5 होतात, वरून 7 घेतला 57. 19 त्रिक 97 सॉरी 19 त्रिक 57 होतात मित्रांनो. याचा अर्थ 437ला 1 हा विभाजक आहे, 437 हा विभाजक आहे आणि 19ने सुद्धा निशेष भाग जातो म्हणून 19 ही संख्या सुद्धा 437चा विभाजक आहे. आता तुम्हीच सांगा मित्रांनो, 19ने जर 437ला निशेष भाग जात असेल तर 437 ही मूळ संख्या आहे की नाही? 437 ही मूळ संख्या नाही मित्रांनो, कारण तिला तिसरा विभाजक सापडला. 2 तर होतेच, तिसरा सुद्धा विभाजक सापडला. आलं लक्षात मित्रांनो? तुम्ही म्हणाल सर ही जरा वेळ खाऊ पद्धत आहे, परंतु जगात अशी कोणतीही पद्धत नाही मित्रांनो की ज्या ट्रिकने तुम्ही सेकंदात मूळ संख्या आहे की नाही ओळखू शकता. अजिबात नाही मित्रांनो. त्यासाठी काही छोटे छोटे बेसिक्स आहे मित्रांनो. ते बेसिक मी तुम्हाला सांगून ठेवणार आहे या व्हिडिओमध्ये की ज्याच्या आधारे तुम्ही सहजपणे पटकन सांगू शकता. परंतु काही संख्या अशा असतात की ज्याला तुम्हाला प्रत्यक्ष अशा पद्धतीने विभाजक शोधल्याशिवाय, भाग देत बसल्याशिवाय पर्याय नाही. तर चला आपण त्या ट्रिक सुद्धा कोणकोणत्या आहेत त्याही समजावून घेऊ. त्यासाठी काही उदाहरणं घेऊ मित्रांनो, म्हणजे तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल. तर चला तेही समजावून घेऊ. तर चला मित्रांनो, तुमच्या समोर 2 उदाहरणं घेतली. 194, 555, 993 आणि 491 यापैकी मूळ संख्या ओळखायची आहे आपल्याला. आता मूळ संख्या ओळखण्यासाठी महत्त्वाचा नियम आपला काय आहे? तुम्हाला 2 विभाजकापेक्षा जास्त विभाजक सापडला की ती मूळ संख्या नसते. इथं तुमच्या पाहिल्याबरोबर लक्षात येईल मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा व्हिडिओच्या सुरुवातीला घेतला होता बरं मी. 555 या संख्येला 5ने निशेष भाग जातो की नाही? जातो. म्हणजे या संख्येला 1 हा विभाजक असणार, 555 हा सुद्धा दुसरा विभाजक असणार आणि तिसरा विभाजक सापडला आपल्याला 5. निरीक्षण केल्याबरोबर कळलं, त्याला काट मारली, ती मूळ संख्या नाही. अजून काय करता येईल? तर ज्या संख्यांच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत असते ती सुद्धा मूळ संख्या नसणार, कारण तिला 3ने निशेष भाग जाईल. ते करून बघा मग. 9 9 18 19 20 21 याची बेरीज 21 येते की नाही मित्रांनो? म्हणजे या संख्येला 3ने निशेष भाग जातो, तिलाही काट मारली. याच्या पुढे मित्रांनो ही सम संख्या आहे. सम संख्या असेल तर तिला 2ने निशेष भाग जातो, बरोबर की नाही? म्हणजे 3 संख्या कट झाल्या इथं. या सर्व संख्यांना तिसरा विभाजक आपल्याला माहिती आहे कोणता सापडलाय तो. तर याचा अर्थ मित्रांनो, जी उरली ती मूळ संख्या असणार. 491 ही मूळ संख्या आहे. सगळ्यात पहिलं काय करायचं? 2ने निशेष भाग देऊन बघा. 2ने निशेष भाग जाणारी संख्या आहे का? आहे बघा इथं सम संख्या. काट मारा तिला. 2ने निशेष भाग जाणारी एक संख्या मिळाली, तिला काट मारली, ती मूळ संख्या नाही. आता 3च्या कसोटीचा उपयोग करा. बेरीज करा अंकांची. 9 2 11 11 आणि 8 19 होतात. थांबा जरा, 3ने निशेष भाग जात नाही हिला. 8 आणि 3 11 12 13 14 हिलाही जात नाही. 8 आणि 7 15 16 17 18 हिला जातो बघा. 7 आणि 3 10 8 18 3ने निशेष भाग जातो, काट मारून टाका. आता उरली 829 आणि 833. लक्षात घ्या मित्रांनो, 2ने जातो का चेक करा, 3ने जातो का चेक करा, 5ने जातो का चेक करा, 7ने 11ने 13ने, बरोबर? तर 2ने निशेष भाग जातो की नाही चेक करण्याची आयडिया सोपी आहे. सम आहे की विषम आहे त्याच्यावर लगेच समजेल. 3 म्हणजे अंकांची बेरीज करा. 5ने निशेष भाग जातो की नाही कसं समजेल? 0 आणि 5 आहे की एकक स्थानी? 0 किंवा 5 त्यावरून ठरवा. तर 5ने जात नाही. 7ने जातो का चेक करण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो? प्रत्यक्ष भाग देऊन बघा, छोटी संख्या असेल तर. आता 7ने निशेष भाग देऊ बघा 829ला. 7 1 7 इथं 1 उरला, 12 झाले. परत 7 1 7 5 उरले, इथं 5 उरल्यानंतर 59 झाले. 7 आणि 5 12 59 झाले. 7ने निशेष भाग जात नाही. आता ह्या संख्येला 7ने निशेष भाग देऊन बघा. 7 1 7 1 उरला, 13 झाले. 7 1 7 7 आणि 6 13 6 उरले, 63 झाले बघा. 63ला 7ने भाग जातो आणि म्हणून ही संख्या मूळ संख्या नसणार. हिचा विभाजक 7 सापडला की नाही, बरोबर? आता उरली जी संख्या ती संख्या 100% मूळ संख्या असणार. आपण व्हिडिओमध्ये आतापर्यंत जे समजावून घेतलं मित्रांनो, त्यावरून तुमची एक गोष्ट लक्षात आली असणार. मूळ संख्या ही सम संख्या नसते. म्हणजे मूळ संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 हे अंक असू शकत नाही. यातला कोणताही एक अंक जर एकक स्थानी दिसला तर ती मूळ संख्या नाही, तिला काट मारून टाकायची, बरोबर? अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल ती सुद्धा मूळ संख्या नसते, बरोबर? जसं इथं एकक स्थानी 5 आहे ना, ही मूळ संख्या नाही, बरोबर?
हे लक्षात घ्या मित्रांनो, एकक स्थानी कोणते अंक जर असले तर मूळ संख्या नसते. 0, 2, 4, 6, 8 आणि 5 हे अंक जर असतील तर ती संख्या मूळ संख्या नसते. ही पहिली ट्रिक आहे मित्रांनो, जी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगून ठेवीन की ज्यामुळे तुम्हाला मूळ संख्या आहे की नाही ओळखणं सोपं जाईल. तर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आणि 5 यापैकी जर अंक असला तर ती मूळ संख्या नसते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, मूळ संख्येला जेव्हा तुम्ही विभाजक शोधत असता, मूळ संख्येने भाग देत असतात निशेष भाग, त्यावेळेस 2 ने भाग देत बसू नका. ती सम आहे की विषम आहे यावरून ती ठरवा. 3 ने भाग देत बसू नका. 3 ची कसोटी वापरा, अंकांची बेरीज करा. अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर ती 3 ने निशेष आहे समजून जायचं. 5 ची कसोटी वापरा, 0 किंवा 5 आहे की नाही एकक स्थानी, त्यावरून ठरवा ती संख्या मूळ संख्या आहे की नाही. 7 ने मात्र निशेष भाग जातो की नाही चेक करावं लागेल तुम्हाला. 11चाही तसंच आहे, 13चाही तसंच आहे, 17, 19 याबाबत सुद्धा तसंच आहे मित्रांनो. पण तुम्हाला इतक्या पुढे भाग देत बसायची गरज पडत नाही. जनरली तुम्हाला जोही प्रश्न येतो त्या प्रश्नांमध्ये साधारणपणे 13 पर्यंतच चेक करावं लागतं. त्यातल्या पहिल्या 3 संख्या यात चेक करत बसायची गरज नाही. ते नुसतं पाहिलं तरी कळतं भाग जातो की नाही. तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मूळ संख्या कशी ओळखावी हे समजावून दिलं. मूळ संख्या ओळखण्यासाठी ज्याही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सर्व या व्हिडिओतून तुम्हाला सांगितल्या मित्रांनो. एक उदाहरण तुमच्या सरावासाठी सुद्धा देतो मित्रांनो. तुमच्या समोर 4 संख्या ठेवल्या बघा, 638, 639, 640, 641. या 4 पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे हे तुम्ही शोधायचं आहे. तुम्हाला खूप साऱ्या ट्रिक सांगितल्या मित्रांनो. त्या सगळ्या ट्रिक मधून पार करत करत तुम्हाला यातून बरोबर एक संख्या मूळ संख्या सापडेल. यातली मूळ संख्या शोधण्यासाठी मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्हाला ती पटकन मिळाली तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर लिहायला विसरू नका मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुमच्याकडून, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांना देखील अशा व्हिडिओची जर गरज असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ तुमच्या किमान 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका. मूळ संख्या कशी शोधावी यासंबंधी तुमची काही शंका अजूनही शिल्लक असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी त्या प्रश्नांची जरूर उत्तर देईन. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.